श्री स्वामी समर्थ. आज आपण पंचमुखी हनुमानाचा फोटो घरात लावताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे याविषयी आज आपण माहिती पाहूया. प्रभू श्रीराम भक्त हनुमान साक्षात जागृत देव आहे. हनुमानाची भक्ती करणं जेवढी सोपी आहे तेवढीच अवघड देखील आहे. कधी कधी आयुष्यात एवढं मोठं संकट येतं ज्यातून बाहेर पडणं फार कठीण असते. अशा स्थितीत हनुमानजीची पूर्ण भक्तिभावाने पूजा करावी. हनुमानजी आपल्या भक्तांचे सर्व संकट दूर करतात. यामुळेच त्याला संकटमोचन म्हटले जाते. हनुमानाची पूजा केल्यामुळे सर्व प्रकारच्या संकटापासून मुक्ती मिळते. जर तुमच्या जीवनातील समस्या संपत नसतील तर तुम्ही तुमच्या घरात हनुमानाचा फोटो लावा. ज्योतिषशास्त्रानुसार घरामध्ये भगवान हनुमानाचे पंचमुखी चित्र लावल्याने किंवा फोटो लावल्यामुळे घरातील प्रत्येक व्यक्तीची समस्या दूर होते. केवळ बजरंगबलीचे स्मरण केल्याने सर्व प्रकारच्या समस्यापासून मुक्ती मिळते. चला पाहूया आपण हनुमानजीचा पंचमुखी अवतार असणारा फोटो कोणत्या दिशेला लावायचा. तर हनुमानाचे 5 चेहरे कोणते? घरामध्ये भगवान हनुमानाचे पंचमुखी चित्र लावल्यामुळे घरातील सर्व समस्या दूर होतात आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. पंचमुखी हनुमानाच्या 5 मुखाचे वेगवेगळे असे महत्त्व आहे. यामध्ये देवाची सर्व मुखे वेगवेगळ्या दिशांना आहेत. पूर्वेकडे भगवान हनुमानाचा पहिला चेहरा वानराचा म्हणजे जो शत्रूवर विजय मिळवून देतो. पश्चिम दिशेला देवाचे गरुडाचा आहे जो जीवनातील अडथळे आणि संकटे दूर करतो. दक्षिण दिशेला नरसिंहाचा जो मनातील भीती दूर करतो. तर उत्तर दिशेला असणारा चेहरा वराहचा आहे. तर आकाशाकडे पाहणाऱ्या हनुमानाचा चेहरा घोड्याचा आहे जो सर्व मनोकामना पूर्ण करतो. पंचमुखी हनुमानाचा फोटो लावताना तो योग्य दिशेला लावणे गरजेचे आहे. पंचमुखी हनुमानाचा फोटो घराच्या प्रवेशद्वारावर लावणे शुभ मानले जाते. घराच्या प्रवेशद्वारावर लावल्याने कोणतीही वाईट शक्ती घरात येत नाही. वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेला नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. या दिशेला पंचमुखी हनुमानाचा फोटो लावल्यास घरात सुख समृद्धी येते. घरात नैऋत्य दिशेला लावल्यास वास्तुदोष नष्ट होतात. कथेनुसार हनुमानाने पंचमुखी अवतार का धारण केला? तर कथेनुसार जेव्हा राम आणि रावण यांच्यात युद्ध चालू होते तेव्हा आपले सैन्य हरत असल्याचे पाहून रावणाने आपल्या मायावी भाऊ अहिरावणाकडे मदत मागितली. अहिरावण माता भवानीचा महान भक्त आणि तंत्रविद्येत उत्तम तज्ज्ञ होता. आपल्या मायावी शक्तीच्या जोरावर त्याने प्रभू रामाच्या संपूर्ण सैन्याला झोपवले आणि राम लक्ष्मण यांचे अपहरण करून त्यांना पाताळात नेले. अहिरावण हे भवानी मातेचे परम भक्त असल्याने त्यांनी माता भवानीच्या नावाने 5 दिशांना 5 दिवे लावले होते. त्याला वरदान होते की जो कोणी हे 5 दिवे एकत्र विझवू शकेल तो त्यांच्याकडून त्याचा मृत्यू होणार होता. त्यामुळे प्रभू श्रीरामाला वाचवण्यासाठी आणि अहिरावणाचा पराभव करण्यासाठी हनुमानाने पंचमुखी रूप धारण केले. हनुमानाचे 5 मुखे धारण करून 5ही दिशांचे दिवे विझवले. अहिरावणाचा वध केला आणि राम लक्ष्मणाला त्यांच्या तावडीतून मुक्त केले. श्री स्वामी समर्थ.